प्रतिकूल परिस्थितीत बऱ्याच लोकांनी यश मिळवलं. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील सामोडे गावचं आदिवासी भिल्ल समाजातील मित्रांनो पोरग आईच्या पोटात 3 महिन्याचा असताना बाप वारला. समाजानं सांगितलं अगोदर 2 पोरं आहेत, याच पोराचा सांभाळ कोण करणार, याला पोटातच मारून टाका. पण त्या आईने धाडसी निर्णय घेतला, त्या पोराला जन्माला घातलं. ती आई त्या पोराला घेऊन तिच्या आईकडे म्हणजे त्या पोराच्या आजोळी गेली. ती आई त्या 3 पोरांना जगवण्यासाठी दिवसभर कामावर जायची. ते पोरग आईच्या दुधासाठी रडायचं. त्या पोराच्या आजीचा दारूचा धंदा होता. ते पोरग रडायला की त्याच्या तोंडामध्ये 2 थेंब दारूचे टाकायचे. ते पोरग रडायचं थांबायचं, झोपी जायचं. दारू प्यायल्याने लोक म्हणायचे दारुड्याचं पोरग, दारू विकणारच पोरग दारू विकणार, हे काय दुसरं करणार आहे. तेव्हा त्याची मित्रांनो आई सांगायची माझं पोरग शिकून डॉक्टर किंवा कलेक्टर होईल. हेच आईचे शब्द त्या पोरानं आपल्या कानावर घेतले आणि त्याचं तिथं ध्येय ठरलं. पोरग मोठं होत होतं. एक दिवस शाळेत गावातल्या शिक्षकांनी त्याला जबरदस्तीने शाळेमध्ये नेलं. त्यावेळेस शाळेमध्ये सुकड्याने दूध खायला मिळायचं. त्याच्या घरामध्ये व्यवस्थित अन्न सुद्धा त्याला खायला मिळत नव्हतं. शाळेमध्ये सुकड्याने दूध खायला मिळत होतं म्हणून ते पोरग शाळेत जायला लागले. त्या पोराला पुस्तकाची आवड लागली, अभ्यासाची आवड लागली. पोरग अभ्यास करत राहिलं, मार्क मिळवत राहिलं. पोराला 5वी मध्ये नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन मिळालं. 5वी ते 10वी नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण केलं. 11-12वी सायन्स केलं. 12वी मध्ये सुद्धा चांगले मार्क पडले. पोरानं सीईटी परीक्षा दिली. सीईटी मध्ये 200 पैकी 194 मार्क मिळून फर्स्ट क्लासने पास झालं. त्याला मुंबईच्या KM कॉलेज MBBS मध्ये ओपन कोट्यातून ऍडमिशन मिळालं. आता मुंबई म्हटलं की हायफाय सिटी, हायफाय मुलं. ते पोरग सामान्य आदिवासी भिल्ल समाजातलं. त्याच्या अंगावरती साधे कपडे, पायामध्ये स्लीपर होती. ते वर्गात गेले की स्लीपरचा चटचट आवाज यायचा. पोरं त्याला हसायची, म्हणायचे दारू विकणार पोरग दारूच विकणार, हे काय डॉक्टर होणार आहे. पण मित्रांनो त्या पोरानं कुठल्याही पद्धतीचा प्रतिकार केला नाही, कोणालाही प्रत्युत्तर दिलं नाही. त्याला त्याच्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, त्याला ते ध्येय गाठायचं होतं. हे पोरग 5 वर्षांनी MBBS डॉक्टर झालं. त्याला सर्जन म्हणून AC मध्ये बसून पैसे कमवता आले असते, पण त्याला आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, आपलं ध्येय गाठायचं होतं. या पोरानं दिल्ली गाठली, UPSCचा अभ्यास सुरू केला. 2011 साली हे पोरग पहिल्याच प्रयत्नात IPS झालं. पण मित्रांनो IPS हे त्याचं स्वप्न नव्हतं. IAS होणं, कलेक्टर होणं, आईचं स्वप्न पूर्ण करणं हे त्याचं स्वप्न होतं. या पोरानं नवीन अभ्यास सुरू केला आणि 2013 साली हे पहिल्याच प्रयत्नामध्ये हे पोरग कलेक्टर झालं, IAS झालं. मित्रांनो या पोराचं नाव